मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. तर पुण्यात नवले ब्रिज समोर 3 गाड्यांचा हा भीषण अपघात घडलेला आहे. 2 ट्रक आणि एका कारमध्ये हा भीषण अपघात झालाय. दांगट पेट्रोल पंपासमोर ही भीषण आग त्यामुळे लागलेली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी आता घटनास्थळी हे ऑपरेशन देखील केलं जातंय. नवले ब्रिज समोर हा 3 गाड्यांचा भीषण अपघात झालेला आहे. अपघातात वाहनांना आग लागलेली आहे. 2 ट्रक आणि एका कारमध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे. तर यामुळे त्या ठिकाणी भीषण अशी आग देखील या वाहनांना लागल्याचं दृश्यांमधून दिसतंय. तर दांगट पेट्रोल पंपासमोर ही भीषण आग लागलेली आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस दल देखील झालेला आहे. तर अग्निशमक दल देखील तत्काळ या घटनास्थळी दाखल झालंय. या संदर्भात आपण घटनास्थळावरून थेट आढावा घेऊयात. आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमोल, खरं तर गेल्या अनेक वर्षांचा नवले ब्रिजचा इतिहास पाहिला तर हे अपघाताचं सत्र, अपघाताची मालिका त्या ठिकाणी सुरूच असते. आता प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार आहे का, हा महत्त्वाचा सवाल खरं तर उपस्थित होतोय. अमोल, नक्कीच वारंवार या ठिकाणी अपघात होतात. त्यावेळेस प्रशासन त्यावरच्या उपाययोजना करतं. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर अपघातांचं प्रमाण. अमोल, माफ करा, मी काही वेळ तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे जोडले गेलेले आहेत. वसंतजी, खरं तर नवले ब्रिजवर ही अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत असतात आणि यामुळे खरं तर हा नाहक त्रास तेथील पुणेकरांना होत असतो, जीव गमावतात. या संदर्भात आता प्रशासन काही योजना करेल का, हाच प्रश्न पुणेकरांना पडलाय. सातत्याने नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. आता सुद्धा 2 कंटेनर गाडीमध्ये मध्यभागीमध्ये वॅगनार गाडी अडकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला जी आता प्राथमिक माहिती मिळाली ते त्याच्यामध्ये एक संपूर्ण फॅमिली दिसतीये आणि ती फॅमिली पूर्णपणे 4 जणांची फॅमिली आहे आणि ड्रायव्हर जे आहेत त्या गाड्यांचे ते ड्रायव्हर पण त्याच्यामध्ये मेल्याची शक्यता आहे. कारण मी त्यांना विचारलं, म्हणजे एवढे भयंकर अपघात त्या नवले ब्रिज वरती होतात, सातत्याने होतात, परंतु त्या ठिकाणी फक्त नुसते जे स्पीड कमी करण्यासाठी जे रंबलर मारले जातात, हे रंबलर लावले जातात, कॅमेरे लावले जातात, पण प्रत्यक्षात त्याच्यापासून किती नागरिकांना फायदा होतोय. आम्ही सुद्धा ज्यावेळेस नवले ब्रिजवरनं जात असतो त्यावेळेस त्या नवले ब्रिज जवळ आला की एकदम भीतीने पोटामध्ये गोळा येतो की कधी एकदा नवले ब्रिज जातोय आणि आपण कधी एकदा तिथून आपल्या दुसऱ्या रस्त्याला लागतोय. कधी कुठली गाडी येईल आणि ती एखाद्याचा जीव घेईल सांगता येत नाही. त्यामुळं याला संपूर्णपणे जबाबदार NHAIचे जे काही अधिकारी आहेत यांच्यावरती पहिल्या कारवाया झाल्या पाहिजेत. कारण दरवेळेस माणूस मेल्यानंतरच उपाययोजनेला ही लोक येतात. ते काय कुठं पर्यटन स्थळ आहे का? पर्यटन स्थळ असल्यासारखी ही लोक पाहणीला येणार, मग कुठले तिथले आमदार येणार, खासदार येणार आणि त्यांच्याबरोबर नुसते हे असं केलं पाहिजे, नुसते रस्ते रंगवून चालणार नाही ना. यांनी नुसते रंबलर लावायचे, स्पीड लिमिटचे कॅमेरे लावायचे. स्पीड लिमिटचे कॅमेरे लावून मग अपघात का होतात? चांबळवाडीच्या बोगद्यापासून ते आपल्या जिथपर्यंत नवले ब्रिज आहे तिथपर्यंत साधारण हा 3-4 किलोमीटरचा परिसर आहे. या 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये जो गाड्यांना स्पीड मिळतो वरतून, तो स्पीड कंट्रोल पहिला जागेवरती झाला पाहिजे ना. ते असं काही न होता जोपर्यंत मग खाली आलं की ज्या ठिकाणी नवले ब्रिज चालू होतो तिथं वडगाव धायरीकडे फाटा फुटतो, खालच्या बाजूला वारजेकडे फाटा फुटतो आणि त्यामुळे तिथं जे काही वारंवार जे पंक्चर केले गेलेत आतमध्ये जाण्यासाठी, ते पंक्चर चुकीच्या पद्धतीने केले गेलेत. पंक्चर क्रॉस करून माणूस पुढे जातो आणि मग तो रिवर्स येतो. अनेकदा रिवर्स आल्यामुळं मग हे बऱ्याचदा अपघात घडतात. त्यामुळे तिथं कुठेही धारीकडे वारजेकडे असे कुठलेही तिथं बोर्ड नाहीयेत. तिथं बोर्ड नसल्यामुळे गाड्या स्लो होतात आणि गाड्या स्लो झाल्या की मग मागून एखाद्या गाडीचा ब्रेक फेल होतो, जो की आज झालाय. आणि 2 कंटेनरच्या मध्ये आज एक गाडी अडकलेली आहे आणि ती गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. आता
याच्यावरती NHAIच्या अधिकाऱ्यांवरतीच पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत, कारण नुसते यायचं आणि रस्त्यांना कलर द्यायचं ह्याच्या पलीकडे ती लोक काही करत नाहीयेत. जी अगदीच वसंतजी, तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पुन्हा वळूयात घटनास्थळी. आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या उपस्थित आहेत. अमोल, जसं की मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ही अपघातांची मालिका नवले ब्रिज समोर सुरूच असते, यावर प्रशासन आता काही ठोस उपाययोजना करणार का, हाच प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारतोय. नक्कीच NHAI याबाबतचा काय पुढे करेल हे पाहणं महत्वाचं आहे. दरवेळेस आश्वासनं दिली जातात, पण त्याची कार्यवाही आहे ती केली जात नाहीये आणि त्यामुळे हा जो भीषण अपघात आहे तो आज घडलेला आहे. मुळामध्ये हा संपूर्ण सातारा पासून जो पुढे रस्ता येतो कात्रजच्या बोगद्यातून आपण बाहेर आलो की हा मुंबईकडे रस्ता जातो आणि हा नवले ब्रिज जो नेहमी अपघातासाठी हॉटस्पॉट समजला गेलेला आहे, उतार या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जिथून वाहनं कात्रज बोगद्यातून बाहेर येतात ती येताना या ठिकाणी उतार आहे. या उतारामुळेच अनेक वेळा अपघात झालेले आहेत, ब्रेक फेल झालेले आहेत. ज्यावेळेस अनेक जण वाहन चालक या ठिकाणावरून जातात त्यावेळेस जीव मुठीत घेऊन हा जो टप्पा आहे हा टप्पा पार करेपर्यंत प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन जात असतो. कारण मीही अनेक वेळा या मार्गावरून आलेलो आहे, त्यावेळेही अशाच पद्धतीने मनात एक भीती असते, कारण की कुठे काय होईल, कुठलं वाहन येऊन मागून धडकेल, पुढून धडकेल, याची कुठलीही शाश्वती नाही. आणि तसाच प्रकार या अपघातामध्ये या ठिकाणी घडलेला आहे. हा जो कंटेनर आहे, या कंटेनर आणि त्याच्या मागे एक कंटेनर आहे, या दोन कंटेनरच्या मध्ये एक कार सापडली आणि त्या कारमध्ये जे 4 ते 5 नागरिक होते त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे. कारण त्यांना बाहेरच निघता आलेलं नाहीये. 2 कंटेनरच्या मध्ये ही कार पूर्णपणे अडकली, ती चेंबून गेली आणि त्या नागरिकांना बाहेरच पडता आलं नाही आणि काही क्षणातच कारचं जे इंजिन होतं त्याने पेट घेतला, तिथं स्फोट झाला आणि त्यामुळे हे सगळे कार मधले जे नागरिक होते त्यांना बाहेर पडता आलेलं नाही. आताही आपण ही भीषण अशी दृश्य पाहतोय. जवळपास आता पाऊण तास होत गेलेला आहे, पण या कारला अजूनही बाहेर काढता आलेलं नाहीये किंवा त्याच्यातले जे मृतदेह आहेत ते सुद्धा बाहेर काढता आलेले नाहीयेत. दुसरीकडे आपण पाहतोय अग्निशामक दलाचे जवान, PMRDचे जवान आहेत, ते शर्थीचे प्रयत्न करतायत. अजूनही आग आहे ती या कंटेनर मधली धुमसती, हा धूर आपण पाहतोय की अजूनही या कंटेनर मध्ये जे वस्तू होत्या ज्या जळालेल्या आहेत त्यांचा जो धूर आहे तो सुद्धा अजून बाहेर येतोय आणि तिथं अजूनही अग्निशामक दलाकडून नियंत्रण आणण्यात येते. पण दुसरीकडे ज्या कार मध्ये जे नागरिक अडकलेले होते, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना मात्र अजूनही बाहेर काढता आलेलं नाहीये. जवळपास आता पाऊण तासांचा कालावधी होऊन गेलेला आहे आणि याच्यामध्ये या 5 ते 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जो पाठीमागचा कंटेनर होता, ज्या कंटेनर मध्ये जो चालक होता तो सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. जर दुसरीकडे हा जो पुढचा कंटेनर आहे, या पुढच्या कंटेनर मध्ये जो चालक होता ज्याने ब्रेक दाबला तो सुद्धा या ठिकाणावरून पळून गेलेला आहे अशी सुद्धा माहिती आहे आणि त्याच्यामुळे अतिशय भीषण स्वरूपाचा हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. आपण पाहतोय अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न आहेत ते केले जात आहेत, पण अजूनही या कारमध्ये जे मृतदेह होते ते मात्र अजून बाहेर काढता आलेले नाहीयेत. पाठीमागे आपण ही दृश्य पाहतोय, अजून 2 क्रेन आहेत त्या बोलवल्या आहेत आणि क्रेनच्या साहाय्यानं हा जो मागचा कंटेनर आहे त्याला मागे ओढण्याचं काम आहे ते केलं जाते. 3 क्रेन या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण अजून एक ही दृश्य दाखवतोय की जो पुढचा कंटेनर होता त्या कंटेनरच्या टायरची जी आग आहे ती अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. स्फोट आहेत ते छोटे छोटे स्फोट या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे आग विझवायला सुद्धा काहीशी अडचण आहे ती होती. आणि पाठीमागचा जो हा कंटेनर होता ज्याचा ब्रेक फेल झालेला आहे त्या कंटेनरची जी केबिन आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये जो चालक होता तो सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अग्निशामक दलाकडून सध्या हे संपूर्ण कंटेनर आणि जी कार आहे ती बाजूला काढण्याचे काम केलं जाते. पण ही मागचा जो कंटेनर आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये अडकलेला आहे, पुढच्या कंटेनर मध्ये अडकलेला आहे आणि ही समोरची दृश्य पाहतोय त्याच्यामुळे काहीशी अडचण आहे ती सुद्धा निर्माण होतीये. अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस आहेत त्यांच्या साह्याने हा मागचा कंटेनर बाजूला काढण्याचं काम केलं जाते. 3 क्रेन खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आपण ही दृश्य पाहतोय, 3 क्रेनच्या मदतीनं
जो ब्रेकफेल झालेला कंटेनर होता त्याला मागे काढण्याचं काम केलं जाते आणि तरी सुद्धा आता ही दृश्य पाहते, पुढच्या कंटेनर मध्ये हा मागचा कंटेनर अडकलेला आहे, त्यामुळे काहीशी अडचण आहे ती सुद्धा या ठिकाणी निर्माण होते। आपण ही दृश्य पुन्हा एकदा पाहूया। भीषण स्वरूपाचा म्हणजे ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस या कंटेनरचा स्पीड किती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो, कारण की या कंटेनरचे जे पुढचे चाक होते ते सुद्धा या मागच्या कंटेनर मध्ये घुसलेले आहेत आणि त्यामुळे आता दोन्ही कंटेनर एकमेकांमध्ये अडकलेले आहेत। दुसरीकडे या कारचा जो अर्धा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कार सुद्धा पूर्णपणे जळून या ठिकाणी खाक झालेली आहे आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये जे काही नागरिक होते त्यांचा सुद्धा होरपळून मृत्यू झालेला आहे। सध्या हा जो सातारा वरून पुढे येतो, कात्रजवरनं जो रस्ता पुढे येतोय, जो पुढे वारजे चांदणी चौकाकडे जातो, लोकशाही